आताची महत्त्वाची बातमी आहे पुण्यातून। नवले पूल बंद झालेला आहे कारण नागरिक संतप्त झालेले आहेत। नसरापूर चिमुरडी हत्या प्रकरणात नागरिक संतप्त झालेले आहेत। त्या चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यास संतप्त नागरिकांनी नकार दिला। आपण पाहतोय मुंबई बंगळुरू महामार्गावरील वडगाव बुद्रुक येथील पुलावर ग्रामस्थांनी रास्ता रोको केलेला आहे। तिथली ही आत्ताची लाईव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। नसरापुरातील चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यास या नागरिकांनी नकार दिलेला आहे। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली। घटनेचा निषेध नोंदवण्यात येतोय। नवले पुलाजवळची ही याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जाधव थेट घटनास्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय मोठ्या संख्येने नवले पुलाजवळ ग्रामस्थ जमा झालेले आहेत। काय वातावरण आहे, काय त्यांची मागणी आहे? आपल्या घरातल्यावरती कुणावरती अत्याचार झालेला आहे? नक्कीच आपण पाहतो की पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे काल 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून त्यानंतर तिची हत्या करण्यात आली आणि त्याच्या निषेधार्थ खरं तर हे सगळे नागरिक जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत। आणि एकूणच ज्या चिमुरडीचा हत्या करण्यात आलेला त्याचा जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी जी आहे या सर्व ग्रामस्थांची आहे। एकूणच हा मुंबई बेंगलोर हायवे आहे तो आता संपूर्णतः या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने नागरिक या नवले ब्रिजवर उतरलेले आहेत आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी हे सगळे नागरिक जे आहेत ते एकूणच या ठिकाणी आंदोलन करत आहेत। आंदोलन करत असताना आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती प्रामुख्याने यांच्याकडून करण्यात येते। आज सकाळपासून नसरापूरमध्ये मोठ्या संख्येने राजकीय नेते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी जाऊन आश्वस्त करत होते, मात्र ठोस आश्वासन करत असता त्या आरोपीला जे आहे फाशीची शिक्षा जोपर्यंत होत नाही किंवा जोपर्यंत देत नाही असं आश्वासन मिळत नाही। सचिन, आपण दृश्यांमधनं आपण दाखवतोय लोकांना की पुण्यातल्या मुंबई बंगळुरू महामार्गावर नागरिक कसे संतप्त झालेले आहेत।